अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार हे सहकाऱ्यांसोबत रात्री कार्यक्षेत्रामध्ये गस्त करीत असताना त्यांना दोन व्यक्ती महिंद्रा पिकअप या वाहनातून गोवंशाची अवैधरित्या तस्करी करीत असताना अमरावती येथून अकोला येथे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून अमरावती अकोला राष्ट्रीय महामार्गावरील जामठी फाट्यावर ठाणेदार संजय खंडारे यांनी सहकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण नलावडे, शिपाई सचिन कुलट, निलेश इंगळे, जय मंडावरे, विठ्ठल राठोड, सचिन दुबे, चेतन राऊत, कपिल सुळके, अजिंक्य शेनोडे, आकाश काळे यांच्या समवेत नाकाबंदी केली आणि सकाळी 4:30 वाजताच्या दरम्यान पांढऱ्या रंगाची महिंद्रा पिकअप गाडी क्रमांक MH30 BD 2822 या वाहनाला थांबवून झाडाझडती घेतली असता 14 गोवंश जातीचे जनावरे दोरीने बांधून निर्दयीपणे कोंबलेल्या अवस्थेत कत्तलीसाठी घेऊन जात असताना आढळून आले। या वाहनाचा चालक इम्रान शाह इब्राहिम शाह वय 28 राहणार जुने शहर अकोला तसेच मिर्झा शोएब बेग मिर्झा अजहर बेग वय 22 राहणार अकोट फाईल अकोला या दोघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली। आरोपींकडून 2,80,000 रुपये किमतीची 14 जनावरे तसेच महिंद्रा पिकअप गाडी किंमत 4 लाख रुपये असा एकूण 6,80,000 रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला। माना पोलीस स्टेशनला दोन्ही आरोपींच्या विरोधामध्ये भारतीय दंडविधानाच्या कायदा कलम 5(अ)(ब) व 9 प्राणी संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नाकाबंदीमध्ये सापडलेल्या गोवंशांना स्थानिक गौरक्षण येथे सोडण्यात आले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार संजय खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली जामठीचे बीट जमादार दिलीप नागोलकर, शिपाई राजेश डोंगरे हे करीत आहेत। मूर्तिजापूर येथून विदर्भ न्यूज करिता बाळासाहेब गणोरकर यांचा हा वृत्तांत।